आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आणि मला ना तुला एक गुड न्यूज सांगायची. ती न्यूज ऐकली ना तर तुझं मूड नक्कीच चांगलं होईल बघ. आणि प्लीज प्लीज ऐक ना एकदा. बोल. आणि मी ना या महिन्यात इतका चांगला बिझनेस केला ना की मी वेळेच्या आधीच EMI पण भरलं आणि आणि रेंट सुद्धा भरलं. खरंच? हो आणि खरंच सांगतोय. आणि तुला माझ्यावर विश्वास नाही बसत आहे का? माझ्याकडे सगळे प्रूफ आहे, मी दाखवू शकतो तुला. पण आणि मी आधीच ठरवलं होतं काहीही झालं तरी या महिन्यात वेळेआधीच आपण रेंट पण भरायचं आणि EMI सुद्धा क्लिअर करायचं. आणि मी ते केलं ग. मी स्वतः केलं, स्वतःच्या मेहनतीवर केलं अगं. आणि तुला सांगू मला इतकं छान वाटतंय ना खरंच. आणि आपण हा मोमेंट सेलिब्रेट करूया ना प्लीज. माझा मूड नाहीये. तुला करायचं असेल सेलिब्रेशन तर तू एकटा कर. आणि आय नो हनी, मी तुला खूप जास्त हर्ट केलंय. आणि मी स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय अगं. हे बघ, मी जसं या महिन्यात केलंय ना तसंच मी प्रत्येक महिन्यात करून दाखवेन बघ. खूप चांगला बिझनेस करेन, खूप मेहनत करेन आणि लवकरच मी तुझे दागिने सुद्धा तुला परत करून देईन. प्लीज विश्वास ठेव माझ्या. आणि आतापर्यंत तू मला जशी साथ देत होतीस प्लीज तशीच साथ माझ्यासोबत राहू दे. मला जशी सपोर्ट करत होती तसाच सपोर्ट राहू दे ना माझ्यासोबत. आणि तू हे रोज रोज अशी खाली झोपतेस ना, मला नाही बघवत ग. प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज वर झोप. ठीक आहे. तू इथून पुढे माझ्याशी खोटं बोलणार नसशील आणि बिझनेस नीट करणार असशील तरच मी इथे झोपायला तयार आहे. थँक्यू हनी, थँक्यू सो मच. मी इथे झोपायला रेडी झालीये याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केले. आणि आज मी तुझ्या शेजारची जागा परत मिळवली. लवकरच तुझ्या मनातली जागा सुद्धा परत मिळेल. वाव, आता कसं वाटतंय? फ्रेश वाटतंय? तुम्हाला फ्रेश वाटल्यावर मलाही फ्रेश वाटतं. तुमच्याशी बोलल्यानंतर मलाही मोकळं फील होतं. मी असं मध्यरात्री उठून तुम्हा सगळ्यांना स्वच्छ करतो, तुमच्याशी गप्पा मारतो, मनातलं सगळं काही शेअर करतो.
पण तुम्ही कोणीही मला अजिबात डिसअपॉइंट करत नाही. तुमच्याकडे तर माझी सगळी सिक्रेट सेफ असतात. खरं सांगू, माणसांपेक्षाही जास्त विश्वास तुमच्यावर आहे. आणि म्हणूनच मी माझ्या लाईफचं खूप मोठं सिक्रेट आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जयंत, जयंत, एवढ्या रात्री कुठे गेला? जयंत, तुम्हाला खरं खरं सांगू, माणसावर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. रिअली, त्यांना किती चान्सेस द्या, त्यांच्यासाठी किती काही करा, पण तरीही ते तुमचा विश्वासघातच करतात. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांशी माझं मन मोकळं करतो. तुम्हाला माहिती आहे, खूप वर्षांपूर्वी एक व्यक्ती होती जिच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवायचो. अगदी स्वतःपेक्षाही जास्त. पण तीच व्यक्ती माझ्या आयुष्यात मी एवढा विश्वास ठेवलेली शेवटची व्यक्ती ठरली. तुम्हाला ऐकायचंय ती व्यक्ती कोण होती ते? माझ्या जानचा लाडका दादा वेंकी. काय झालंय जयंतला? का तो एवढ्या रात्री त्याच्या झाडांशी फर्निचरशी गप्पा मारतोय? एवढा रुसलाय का तो माझ्यावर की आता त्याला माझ्याशी बोलायचंही नाहीये? इतकं हर्ट केलंय का मी त्याला?